ज्ञानेश्वरीच्या प्रवचनामध्ये स्वागत करतो. आपण आज 189वा भाग ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाचा बघणार आहोत. ते आपण अध्याय 15 मध्ये आहोत आणि अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. या अध्यायाच्या काही ओव्या आपण याच्यापूर्वी पाहिल्या आहे आणि गेले अनेक आठवडे आपण हा अध्याय बघतोय. आपण मागच्या वेळेस 15वा जो श्लोक आहे गीतेचा मूळ तो आपण बघत होतो. त्या श्लोकातल्या काही ओव्या ह्या आपल्या झालेल्या होत्या. श्लोकाचं जे निरूपण माऊलींनी केलं आहे त्यांना आपण ओव्या म्हणतो. मूळ श्लोक हा एका संस्कृत वाक्यामध्ये आहे, पण माऊलींनी त्यावेळेसची जी मराठी होती त्या मराठीमध्ये त्याचं निरूपण केलं. पण त्याचं सरळ सुगम भाषांतर जे आहे श्रेष्ठ गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी ते केलेलं आणि ते जे त्यांनी केलेलं भाषांतर आहे ते आपण मराठीमध्ये वाचून त्याच्यानंतर त्याचा अर्थ कसा लावायचा ते कसं समजून घ्यायचं आणि ते दैनंदिन जीवनामध्ये गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी कशी वापरायची असं आपण बघतोय. आणि गेली अनेक वर्ष हा आपला उपक्रम चालू आहे. तर मागच्या याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की अर्जुन भगवंतास असं म्हणाला की तुझी उपाधी रूप तुम्हाला खूप सांगितले. उपाधी म्हणजे एखाद्याबद्दलचं कौतुक करण्याच्या त्याच्या ज्या विशेष गोष्टी असतात त्या सांगणं. जसं श्रीकृष्ण मुकुटधारी आहे, त्याच्यामध्ये सर्व देवतांचा निवास आहे, तो अलौकिक असा आहे वगैरे वगैरे अशी सगळी रूप म्हणजे त्याच्या उपाधी भगवंतानी त्याला सांगितल्या होत्या. तर मग अर्जुन म्हणाला की तुझं निरुपाधिक रूप मला सांग. तर भगवंत असं म्हणाले की निरुपाधिक म्हणजे ज्याची काही उपाधी नाही, उपाधीच्या पलीकडचं निर्गुण निराकार असं काही रूप असेल तर ते तू मला सांग. आणि भगवंताला अर्जुनाने हा प्रश्न विचारला, मोठा आनंद झाला होता. तो म्हणाला होता की मला कोणाला तरी हे सांगावं असं वाटतच होतं, पण बरं झालं तू सापडला आणि माझा योग फार चांगला आहे की तुम्हाला मिळाला की माझं नशीबच समजायचं. आता मी तुला सांगतो. जसं आपण एखाद्या परदेश प्रवासावरून आलो, एका मोठ्या यात्रेवरून आलो, एखादं विशेष काहीतरी आयुष्यामध्ये केलं की आपल्याला वाटत असतं की आपलं कौतुक आपले कोणीतरी ऐकावं. मग कधी आपण बळजबरी एखादा खरोखरच समोरून म्हटला तुम्ही कसं केलं काय केलं मला सांगा बरं जरा. त्या माणसाला नेहमी आनंदच होईल की नाही. ते चांगला ऐकणारा मिळाला तर माणसाला नेहमी आनंदच होत. तसं ते भगवंत त्याला म्हणाले. अर्थात भगवंताची योजना पण आहे याच्यामध्ये की त्याला अतिशय नैसर्गिक प्रेमाने अर्जुनाला फुलवायचं आणि त्याच्यामध्ये ते ज्ञान ओतप्रेत भरून द्यायचं, आपल्यासारखाच त्याला करायचं. तर भगवंताने त्याला मग असं सांगायला सुरुवात केली, तर उपाधी रहित असं तुम्हाला विचारतो, माझं जे निरुपाधिक रूप आहे तुम्हाला विचारतो, पण ते कसं तुला सांगणार आपल्याला, ते समजवता येत नाही म्हणे. असं ते कसं आहे म्हणाले. ते म्हणाले की जर उपाधी सगळ्या काढून टाकल्या तर आता ते निरुपाधिक रूप असतं म्हणाले. असं उपाधी सगळ्या काढल्या खाली निरुपाधिक रूप सांगतो. हा म्हणाला कसं ते म्हणाले, बघ तू धान्य शेतामध्ये आलं की त्याचा कोंडा काढायला सुरुवात करतो म्हणे. जोपर्यंत कोंडा असतो त्यामध्ये आतमधलं गहू दिसत नाही किंवा बाजरी दिसत नाही म्हणे आपल्याला. पण एकदा का सगळा कोंडा काढला की खाली काय होतं ते स्वच्छ धान्यच असतं की नाही. तसं माझ्या सगळ्या उपाधी काढून टाकल्या की तुला माझं खरं रूप दिसेलच म्हणे खाली. तुला वेगळं सांगायची काय गरज. मग आता भगवंत जरा वेगळे उदाहरण देतात. भगवंत काय म्हणतात त्यात आपण पुढच्या नवीन ओळीमध्ये पाहू. ते म्हणतात, लहान नववधूस विविध पुरुषांचे नावे घेऊन हा तुझा नवरा काय असे विचारलं असं नाही म्हणत. ज्या नावाच्या उच्चाराबरोबर लाजेने मौन धरते त्या मौनातच ते आपला नवरा कोण आहे ते दान. पुढे ते म्हणतात, जी वस्तू न सांगण्यासारखी असते त्या वस्तू संबंधी सांगणे अशाच स्वरूपाचे असते. सोपाधिकांच्या द्वारातच निरुपाधिक सांगावे लागते. म्हणून लक्ष्मीनाथ श्रीकृष्ण प्रथम उपहितांचे स्वरूप सांगावे लागत आहे. पुढे ते म्हणतात, शुद्ध प्रतिबिंबित चंद्राची कोर खात्रीने दाखवण्यासाठी तशी झाडाची फांदी दाखवावी लागते. त्याप्रमाणे निरुपाधिक सांगण्याकरता उपाधी संबंधी बोलणे आहे. तर भगवंत काय म्हणतात की अर्जुना बघ, त्या काळामध्ये काय होतं की मुलींचे लहानपणी लग्न व्हायचे 12व्या वर्षी. तर ते मला की नववधू असते 12 वर्षाची, त्यांनी वय लिहिलेलं नाही पण आपल्याला समजतं ते. तर तिला जर कोणी विचारलं तुझा नवरा कोण तर ती काही बोलत नाही. आता तिचा नवरा उपाधी की नाही तिची, बरोबर आहे की नाही. मग तिला आपण एक पुरुषाकडे बोट दाखवून विचारतो, अर्जुन हा तुझा नवरा का, ती नाही म्हणते.
दुसऱ्याकडे बोलून हा तुझा नवरा का नाही, हा तुझा का नाही. मग जो तिचा नवरा असतो त्यावेळी आपण त्याकडे बोट दाखवलं, ती मानेने लाजेने मान खाली घालताना आपण समजून जातो की तिचा नवरा. बाकीच्या सगळ्या कमी केल्या की उरतं काय ते. तसं हे सगळ्या उपाधी कमी केल्या म्हणजे तुला माझं खरं स्वरूपच द्यायचं, ते निर्गुण निराकार आहे. ज्ञानेश्वर माऊली किती हुशार आहे बघा, कसे कसे दैनंदिन व्यवहारातले ते उदाहरणं शोधतात. म्हणजे वेद पण काय म्हणतात माहिती का, ईश्वराचं वर्णन का, नेती नेती, ते नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही सगळं काढलं म्हणजे उरलं तो खाली. सगळे विचार ज्यावेळी तुम्ही काढून टाकतात आणि सगळ्या विचारांकडे ज्यावेळी तुम्ही एकदम याच्याने बघता, म्हणजे त्या विचारात न अडकण्याच्या भावना, विचाराला नाही बघत, विचाराला नाही बघत, विचाराला नाही बघत, असं ध्यानाचं ध्यान पूर्ण नमस्कार केलाय, डोळे मिटले आणि इथे आज्ञाचक्रावर ध्यान लावलंय, तुम्ही विचाराला काढून टाकला. विचाराला चांगला असो वाईट असो कोणताही विचार असो तो तुम्ही काढून टाकताय. गो सेवा कराव्या शुद्ध विचार आहे, दानधर्म करावा शुद्ध विचार आहे, गरिबांची सेवा करावी शुद्ध विचार आहे, वडीलधार आई वडिलांची याच्यासारखे शुद्ध विचार पण तुम्ही काढून टाकले मनातले आलेले, सगळे काढत गेले. मग विचारच नाही राहिला, मग खाली काय राहतं ते परब्रह्म परमात्मा. ते इंद्रिय शरीरामध्ये, त्याच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे काय बुद्धी, ती तर्क लावते हे चांगलं का वाईट ते सांगते ती बुद्धी. त्याच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा तो परमात्मा असतो, म्हणजे आत्मा. कळालं का तुम्हाला? तर तसं ते सांग. ते पुढे काय म्हणतात, एखादी वस्तू जेव्हा सांगण्यासारखी नसेल तर वर्णन करता येत नाही, मग जेव्हा तिच्या उपाधी काढतो आपण सगळ्या त्यावेळी ती सांगण्यासारखी होते, न बोलताच ती सांगितली जाते आपल्याला, असं ते तिचं स्वरूप असतं. तर ते म्हणतात बघ, शुद्ध प्रतिभेच्या चंद्राची जी ओर असते अर्जुन, ती जर एखाद्याला सांगायची कशी, तर पहिल्यांदा झाडाची एखादी फांदी दाखवायला लागते तशा आकाराची, आणि मग सांगायला लागते ती याच्यासारखी आहे. तसे उपाधी सगळ्या काढून टाकले की तुला माझं निरुपाधिक स्वरूप समजेल, हे मी तुला सांग. आता जो पुढचा श्लोक आहे तो आपण घेऊया. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, या संसारामध्ये क्षर आणि अक्षरच असे दोन पुरुष आहेत. जगद्रूप काय किंवा कार्योपाधिक जीव चैतन्य क्षर आणि मायाद्रविक ईश्वर चैतन्य अक्षर आहे. पण भगवंत आता यांनी विचारलं ना भगवंता की तुमचं निरुपाधिक स्वरूप सांग, मग ते सांगता बघ माझ्या स्वरूपामध्ये पण तीन प्रकार, त्यातले पहिले दोन तुला सांग. दोन स्वरूप आहेत, माझं एक क्षर नावाचं स्वरूप आहे आणि एक अक्षर नावाचं माझं स्वरूप आहे. दोन्ही माझेच स्वरूप आहेत, ईश्वराचे स्वरूप आहे, क्षर आणि अक्षर. क्षर आणि अक्षर काय ते आता आपण पुढे पाहूया. मग भगवंत म्हणता, मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, या संसारूपी नगरीतील वस्ती निसर्गता अल्प अशा दोन पुरुषांची आहे. आकाशात दिवस आणि रात्र, प्रकाश आणि अंधार ही दोनच नांदतात, त्याप्रमाणे संसारूपी नगरात दोनच पुरुष नांदतात. आणखीनही तिसरा पुरुष आहे, परंतु त्या दोघांचे नाव सहन करीत नाही. तो प्रकट झाला त्या दोघांना गिळून टाकतो. म्हणजे शराशरातील उत्तम पुरुषाचे ज्ञान झाले तर त्या ज्ञानाने शर आणि अक्षर दोघांचा अंत्यभाव. आता इथे माऊली काय सांगतात की हा जो संसार आहे, त्या संसारामध्ये जर तू बघितला अर्जुना, तुझ्या असं लक्षात येईल त्या संसाराची जर नगरी आहे असं जर आपण कल्पना केली तर याच्यामध्ये दोनच पुरुष राहतात, क्षर एकाचं नाव, दुसरा अक्षर. आता जसं तू जर पाहिलं आकाशामध्ये अर्जुना, तुला काय दिसतं की आकाशामध्ये दोन गोष्टी, एक दिवस आणि एक रात्र. जेव्हा दिवस नसतो त्यावेळी रात्र असते, जेव्हा रात्र असते त्यावेळी दिवस नसतो. पण जिथे प्रकाश आहे तिथे अंधार नसतो, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नसतो म्हणा. असे आपण जीवनामध्ये बघत असतो. त्याप्रमाणे या संसारामध्ये या सृष्टीमध्ये दोन पुरुष राहतात, एकाचं नाव आहे क्षर आणि एकाचं नाव अक्षर. या परमात्म्याचीच ती रूप आहे. आणि या दोघांव्यतिरिक्त एक तिसरा पुरुष पण आहे म्हणे या नगरीत, तो उत्तम पुरुष आहे, पण त्याला हे दोघं सहन होत नाही. तो कोण आहे तो पण मी तुला सांगतो. पहिल्यांदा क्षर आणि अक्षर या दोघांबद्दल तू समजून घे. जरा उत्तम पुरुष प्रकट झाला तर क्षर आणि अक्षराला तो खाऊन टाकतो म्हणा. आता फार सोपं आहे, ते त्याला पुढे समजवतो तसं मी तुम्हाला समजवतो. ते खरं एका वाक्यात समजवता येईल, पण तुम्हाला मी टप्प्याटप्प्यात समजवतो जरा. तथापि त्या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट तुर्ता राहू दे. अगोदर हे दोघे संसाररूपी गावात राहण्यास आले, त्यांच्याबद्दलच तुला सांगतो. त्या दोघांपैकी एक आंधळा, आत्मस्वरूपाला योग्य असे न जाणणारा, वेडा म्हणजे देहाने परिचिन्न, देहादिकाला सत्य समजणारा,
पंगू म्हणजे शरीरादी प्रकृतीच्या आहारी गेलेला. दुसरा सर्वांगाने पूर्ण चांगला म्हणजे नित्यमुक्त सर्व शक्तिमान असा आहे. तथापि दोघे एका नगरात राहत असल्याने उभयतांचा स्नेह जमला आहे. त्यात क्षर कोणता आणि अक्षर पुरुष कोणता किंवा त्यांची लक्षणे कोणती हा सर्वच अभिप्राय अर्जुन स्पष्ट करून सांग. आता ते काय म्हणतात की हा जो क्षर पुरुष आहे हा कोण आहे, तर हा म्हणजे आत्मा जो आहे आपला, त्या आत्म्याचेच त्यांनी 3 प्रकार केले. एक आहे क्षर, एक आहे अक्षर आणि एक आहे उत्तम पुरुष. जसं लहानपणी आपण बाळाला त्याचं नाव घरामध्ये एक जन्म नाव ठेवतो आपण काहीतरी. समजा त्याला तुम्ही बाळू म्हणत असाल, घरात सगळेजण हाका म्हणताना, आणि त्याचं नाव शाळेमध्ये काहीतरी अमित असेल, तर शाळेमधलं नाव अमित झालं, घरामधलं नाव बाळू झालं. आणि लग्न झालं किंवा तो ऑफिसमध्ये मोठा साहेब झाला की त्याला अजून एक नाव दिलं जातं, अमुक अमुक राव साहेब असं म्हणतात. प्रत्यक्षामध्ये माणूस तर एकच आहे की नाही. तो किंवा मुलीला 3 नावं असतात. एक लहानपणीचं नाव असतं, एक तिचं शाळेतलं नाव असतं, लग्न. आता हा जो म्हणजे भगवंताला काय सांगायचंय की जसं मग मी तुम्हाला सांगितलं की एकाच माणसाची 3 नावं असतात किंवा एकाच महिलेची 3 नावं असतात, तसा हा जो परमात्मा आहे याची 3 रूप, क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष. आता क्षर म्हणजे काय सांगितलं यांनी की तो क्षर हा जो आहे तो जीवात्मा म्हणून आपल्या आलेला आहे. ज्यावेळी एक आत्मा देह धारण करतो त्याला जीवात्मा म्हणतात. तो जीवात्मा म्हणून आलेला असतो त्याला क्षर पुरुष म्हणतात. तर क्षर का म्हणायचं त्याला, की तो स्वतःचं जे खरं स्वरूप आहे की तो परमात्मा आहे, शुद्ध आत्मा आहे, हे तो विसरून गेलेला आहे. आणि तो स्वतःला देह समजत असतो आणि तो म्हणतो मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचं, मला हे नाही मिळालं म्हणजे मला काहीच मिळालं नाही. जो स्वतःचं स्वरूप विसरून गेलेला आहे आणि स्वतःला देह समजतो त्याला क्षरपुरुष म्हणतात. त्याचं साधं सरळ उदाहरण काय की त्याला क्षरपुरुष म्हणतात. पुढे ते सांगतात जे जे पंचमहाभूतांचे बनले, ज्याला ज्याला नामरूप आहे, जे जे गुणत्रयीच्या कचाटात सापडते, ज्या पंचमहाभूतरूपी सोन्याचे प्राण्यांच्या शरीरकृतीचे कवडरूप नाणे बनते, त्या शरीररूपी कवड्यांनी काळाशी जन्म मरण ऋतू धूत खेळले जाते. अशा विपरीत ज्ञानाने जे काही जाणले जाते आणि जे प्रत्यक्ष क्षणात उद्ध्वस्त नष्ट होते, अर्जुना ब्रह्माचे जंगल तोडून त्या लाकडांनी ज्याच्या सृष्टीचा आकार उभा केलाय, ते सारांशाला जगत अशी संज्ञा आहे. 8 प्रकारचे वेगवेगळे करून प्रवृत्तीच्या रूपाने मागे दाखवले, क्षेत्र म्हणून 36 भाग करून सांगितले. आणि मागचे किती सांगू, आताच या 15व्या प्रकरण 1 व 2 श्लोकात वृक्षाच्या आकारच्या रूपकाने जे काही सांगितले ते साकार जगत आपली वस्तीस्थानी अशी कल्पना करून एकच चैतन्य त्याप्रमाणे झाले. तर माऊली काय सांगतात की पंचमहाभूताने हा जो देह बनलेला आहे, हा आत्मा त्या देहाला काय समजतो की तोच तो आहे, तो समजतो की मी देह. बहुतेक आपण जे लोक बघतो आपल्या आजूबाजूला राहणारे सगळे स्वतःला क्षरपुरुष म्हणत असतात. म्हणजे काय, त्यांचं स्वतःचं स्वरूप ते विसरलेले असतात. तसं एक लहान मुलगा असतो चांगल्या घरातला, आई त्याला खेळायला पाठवते आणि तो सवंगड्यांबरोबर खेळायला लागतो. मग काही वाईट मित्र जोडले जातात आणि तो टवाळक्या करायला लागतो गल्ली बोळामध्ये, कॉलनी, तिकडे तिकडे कॉलेजमध्ये. तो हे विसरून जातो की तो अभ्यास करायला कॉलेजमध्ये आलेला आहे, चांगले मार्क्स पडायला आलेला आहे, चांगलं कौशल्य दाखवायला आलेलं, विसरून जातो स्वतःला गावातला गुंड दादा समजायला लागतो. तसा हा विसरून जातो आत्मा की मी आत्मा शुद्ध देह आहे, शुद्ध आहे, मी देह नाही, मी शुद्ध आहे, मी परमात्मा. आणि तो स्वतःला देह समजायला लागतो. मी पंचमहाभूतांचा बनलेला आहे, मी आजारी, मी आनंदी आहे, मी दुःखी आहे. किंवा याच अध्यायाच्या सुरुवातीला जे सांगितलं होते की वृक्षाची जी उलट्या वृक्षाची कल्पना केली संसार, त्यातले जे काय फांद्यामुळे सगळे सांगितले तो म्हणजे हा क्षरपुरुष. जो स्वतःला विसरून गेलेला आहे तो क्षरपुरुष. क्षर म्हणजे जो क्षय पावतो, तो क्षय कधी पावतो म्हणजे प्रत्यक्षात आत्म्याला काही होत नसतं, पण तो देह सोडतो की नाही, परत नवीन देह धारण करतो, तो क्षरपुरुष. पुढे ना सिंह विहिरीत प्रतिबिंब पाहतो आणि ते प्रतिबिंब पाहून संतप्त होतो. नंतर त्यात तो उडी मारतो. अथवा पाण्यात असलेल्या आकाशावर लवकर जसं आकाशाचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे अद्वैत चुकून द्वैताचा स्वीकार करतो. तर मौली सांगता एखादा सिंह आहे, तो विहिरीमध्ये बघतो, विहिरीत पाणी, तो तर काय खड्डा बघूया.
त्याला पाण्यामध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसतं, तो डरकाळी फोडतो, आपण प्रतिध्वनी येतो, त्याला वाटतं हा कोण माझ्या विरोधात आलेला आहे. ते जसं खोटं आहे तसं हा आत्मा जो आहे हा काही ध्येय नाही. हा आत्मा काही ध्येय नाही. हा आत्मा वेगळा पूर्णपणे शुद्ध स्वरूप आहे. पण तो भोगायला आला तर भोगे देहाच्या रूपाने भोगायला लागतात ना, म्हणून तो देहात आलेला असतो. तो देहात आल्यावर तो स्वतः वेगळा आहे तो विसरून जातो, म्हणून त्याला क्षरपुरुष म्हणतात. म्हणजे जो अद्वैत आहे, जो सगळ्यांमध्ये बसलेला आहे, पण तो जेव्हा एका शरीरात बसून स्वतःच स्वरूप विसरतो त्यावेळी तो द्वैत होतो आणि तो प्रत्येकाला म्हणतो ती माझी मावशी, तिचा माझा संबंध नाही, तो माझा मित्र, आता वाईट बघतो, हा मित्र चांगला बघतो, द्वैत भाव ठेवतो. म्हणजे मी आणि इतर वेगळे, हा द्वैत अद्वैत अवस्था विसरून जातो असा तो. अरे अर्जुना, आकारमान स्थूल ध्येयच नगर समजून त्या ठिकाणी शरपुरुष आपल्या विस्मृतीची झोप घेतो. जसे झोपी गेलेला माणूस स्वप्नात अंथरून घातलेले पाहतो आणि नंतर त्यावर स्वस्त झोपतो, त्याप्रमाणे ध्येयरूपी नगरात आत्म्याने निद्रा केली अशी कल्पना आहे. त्याचं अजून साधं उदाहरण सांगतात. ते काय म्हणतात की ध्येय एक नगर आहे असं समजून हा आत्मा तिथे झोपी जातो, स्वतःचं स्वरूपच विसरून असो. जसं एखाद्या झोपलेल्या माणसाला झोपेमध्ये सध्या गादी पांघरून छान टाकलेलं आहे, मी झोपलोय, आणि तो स्वतःचं कर्तव्यच विसरून जातो. तसा आत्मा स्वतःचं कर्तव्य विसरून जातो, त्या देहाला स्वतः समजायला लागतो आणि देहाचे सुख दुःख भोगत राहतो. म्हणून तो द्वैत अवस्थेला जातो, अशी ही याच्यामधली कल्पना आहे. नंतर त्या निद्रेच्या तंत्रीत तो मी सुखी आहे, मी दुःखी असे घोरू लागतो. अहंता, ममता, मी आणि माझे असे मोठ्याने बरळू लागतो. हे माझे बाबा, ही माझी आई, मी गोरापान, मी दरिद्री, मी संपन्न, ही माझी बायको, हा माझा मुलगा, ही माझी संपत्ती आहे, या सर्वाचा मी धनी नव्हे काय. हे अर्जुन, याप्रमाणे स्वप्नरूप जगाला कवटाळून संसार आणि सर्पादी अरण्यात स्वैर धावत फिरणाऱ्या चैतन्याला शरपुरुष असे नाव आहे. म्हणजे काय, तो हा संसाराच्या निद्रेमध्ये असा काही झोपतो, ही माझी बायको, हा माझा मुलगा, हे माझे सासरे, ही माझी संपत्ती, हे माझं घर, हे माझं गाडी, माझी ही पोझिशन, याच्यामध्ये तो पूर्णतः हे विसरून जातो की मी एक शुद्ध आत्मा आहे. बरं, ध्येय सोडला आणि स्वर्गात गेला, तिकडे विसरून गेलेला असतो, ते स्वर्गातले सुख उपभोगत राहतो तो. आणि तिथे असेच सुख असतात की नाही, फक्त प्रत्यक्ष खायला लागत नाही, एवढाच फक्त फरक असतो. तिथेही तो स्वतःला विसरून जातो. भोग संपले, पुण्य संपले की परत खाली येतो, जन्म मरण जन्म मरण. ते याला शरपुरुष म्हणतात. अशा या आत्म्याला शर, हा एकच आत्मा, त्याला शरपुरुष, जो स्वतःचं स्वरूप विसरलाय तो शरपुरुष. असं दैनंदिन व्यवहारातलं जर उदाहरण पाहिलं तर आपलं आपण बघतो, मी पाहिलंय काही मुली श्रीमंत घरात, एकाच घरात 2-3 बहिणी आहेत आणि त्या आईला सगळ्या सारख्याच आहेत. एकाच घरात 2-3 भाऊ आहेत, आई वडिलांना ते सारखेच आहे. एखादा खूप श्रीमंत होतो, ते इतरांना तुच्छ लेखायला लागतो. एखादी मुलगी श्रीमंत घरात दिली जाते, ती इतरांकडे एकदम तुम्हाला काहीच नाही, तुम्ही माझ्यासमोर काहीच नाही असं बघत राहते. अशी जे अहंकार जीवनात होतात, तसं या आत्मा स्वतःचं स्वरूप विसरला, तो अहंकार रूप होऊन जातो. पुढे ते म्हणतात, अर्जुन 13व्या अध्यायात ज्याचा संदर्भ दिला आहे गेला आहे, किंवा ज्या स्थितीला सर्व लोक जीव असे म्हणतात, सर्व जगताचा जीव एकच आहे असा एक जीववास स्वीकारला गेलाय, तो स्वतःला विसरून सर्व भूतमात्राच्या गुणधर्माच्या तंत्राने वाचतो, त्याला शरपुरुष असे म्हणतात. तर ते माऊली काय म्हणतात की 13व्या अध्यायात मी याचं वर्णन केलं होतं शरपुरुषाचं. तुला आठवतो का अर्जुना, हे तू लक्षात घे. म्हणजे आपल्याला सांगताय 13वा अध्याय आठवतो का तुम्हाला? तर बहुतेकांना आठवणार नाही तुमच्यापैकी, तेवढं सलग लक्षात ठेवणं जरा अवघड असतं, पण काही हरकत नाही, त्याचा अर्थ समजला तरी पुरेसा आहे, अर्थ जीवनात आणला तरी पुरेसा आहे. अरे खूप गोष्टी शाळेतल्या शिक्षकांनी सांगितल्या, खरं कसं बोलावं याच्यावरती आणि खोटं कसं बोलू नये. तर सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या तरी चालतील शाळेतल्या, पण खरं बोलायचं एवढं लक्षात राहिलं तरी पुरे आहे की नाही. सार लक्षात राहणं महत्वाचं आहे. सांगण्याचा अर्थ काय, तर तसं केल्यानेच ज्ञानेश्वरी दैनंदिन जीवनामध्ये आपण आचरणात आणू शकतो. सगळं कसं लक्षात राहील ते शक्य नाही ना, बरोबर आहे की नाही. तर हा जो सगळ्या भूतपुरुषांमध्ये हा परमात्माच विराजमान आहे, पण तो स्वतःचं स्वरूप विसरला की त्याला शरपुरुष म्हणतात. ज्या अर्थी तो पूर्णपणे ब्रह्म आहे, त्या अर्थी त्याला पुरुष हे नाव प्राप्त झालं. आणखीन तो देहरूपी नगरीत विश्राम करणार आहे म्हणून त्याला पुरुष हे नाव आहे. आता त्याला पुरुष का म्हणायचं, का तो मुळात परमात्मा आहे, पण जीवात आला म्हणून आपण त्याला पुरुष म्हणतो.
आणि तिथे राहतोय म्हणून त्याला आपण ते नाव दिलेलं आहे. आता पुढे ते म्हणतात, आणि हा पुरुष परमार्थात अक्षर असू नये त्याच्यावर शरपणाचा खोटा आरोप अशा कारणाने आला, तो भ्रमाने शर उपदेशी तादम्याला प्राप्त झाला. जसे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या दिसणारे चांदणे देखील उसळल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे हा पुरुष ध्येय इंद्रियादी उपाधीचे स्थूलत्व, पुरुषत्व, जन्म मरण, अंधत्व, बहिरत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख, काम, क्रोध, मोह इत्यादी जे विकार आहे त्या विकारासारखाच भासतो. आता बघा, माऊलींनी फार छान उदाहरण दिले. ते काय म्हणतात की शर पुरुष हा खरा अक्षर पुरुष आहे तसं पाहिलं, पण तो शर का होतो? तर जर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जर एखाद्या ओढ्याजवळ गेला, संध्याकाळच्या वेळी रात्र झाली आणि ओढ्यामध्ये तुम्हाला चांदणं पडलेलं दिसतं आणि ओढ्याचं पाणी असं खळखळ खळखळ वाहत असतं, तर ते चांदणं पण खालीवर खालीवर होत असतं. प्रत्यक्षात चंद्राकडे पाहिलं तो खालीवर होतो का? नाही होत, पण चांदणं खालीवर होताना दिसतं, त्याचा तो भास आहे की नाही? तर त्यातल्या चंद्राला जर असं वाटलं, चंद्राला जर त्या पाण्यामध्ये पाहून वाटलं की मी खळखळ खळखळ हलतोय सारखा, तर चंद्राचा भास आहे की नाही तो, बरोबर आहे की नाही? तसा आत्मा जो देहामध्ये आलेला आहे तो स्वतःचं स्वरूप विसरून जातो त्या चंद्रासारखा, आणि तो काय समजतो? तो ते काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, माया, सुख दुःख हे भोगत राहतो. आणि मी किती दुःखी आहे, मी असं. आणि सगळेजण असंच करत असतात जीवनात, सगळेजण असंच करतात. एक सिद्ध पुरुष म्हणजे यांची एक गोष्ट आहे, मी तुम्हाला एक सांगण्यासारखं उदाहरण आहे. ते कसं बघा, म्हणजे याचा गोष्ट सांगण्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय धन असताना, धन कमी असताना, अतिशय आनंदी असताना, अतिशय दुःखदायक घटना घडली असताना, खूप सुंदर दिवस जीवनामध्ये चालले असताना, दुःखाचे दिवस जीवनामध्ये चाललेले असताना, आपला पती किंवा पत्नी आपल्याशी चांगलं वागत असताना, वाईट वागत असताना, मनासारखं होत असताना, मनासारखं न होत असताना, तरी देखील आपण आनंदी राहू शकतो का? असा एक प्रश्न आहे. तर सदैव आनंद राहण्याची गुरुकिल्ली काय आहे की आपण आपल्या आत्ममग्नात राहावं. मी एक शुद्ध आत्मा आहे हा भाव ठेवून राहावं. हा भाव जर राहायचा असेल, हा भाव जर, तर मनावर नियंत्रण पाहिजे. तुम्ही मनाच्या आहारी गेला की ते 2 मिनिटात कुठल्या कुठे घेऊन जातं. व्हॉट्सअप उघडा, तुम्हाला लक्षात येईल याची प्रचिती. तुम्ही अर्ध्या मिनिटाकरता उघडता, तिथून तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम कुठे कुठे नेतो काही कळतच नाही. पण ते नाही उघडलं तरी चालेल, घरात काम करताना एखादा विचार डोक्यात घुसतो, कधी लग्नपत्रिका येते, आपण बघतो, अरे हा मग याला हे द्यायचं, अच्छा मग त्यांनी मला लग्नात काय दिलं होतं माझ्या मुलीच्या, अच्छा हे दिलं होतं, मग ते असं का वागले होते, तसं नको, मग हे देऊ. मग नवऱ्याला तो एवढ्याच रुपयाचं, मग तुमच्याकडे पैसेच नाही का? यांच्याकडे पैसेच नसतात, मग यांच्या ऑफिस मधलं प्रमोशन कधी होणार? मग यांचा बॉस वाईट आहे सध्या, नाही मग यांचा बॉस तसा आहे, मग यांची बदली होणार का? बदलीच्या गावी सगळ्या सुविधा असतील का? मग तिथे फ्लॅट मिळेल का? मग तिथे शेजारी, नाही मागच्या बदली शेजारी वाईट, मग ते आमच्याशी असे वागले होते, मग त्याच्या मागच्या ते मन असं भटकत भटकत भटकतच राहतं. पण मनावर नियंत्रण आणायचं म्हणजे काय? की आपणच आपल्या मनाकडे बघायचं, अरे माझं मन आता कुठे आहे? मग पाहिलं, अरे हे तर उगाच भटक, मी तर आता किचन मध्ये आहे आणि मला तर स्वयंपाक बनवायचा आहे, मला तिखट मीठ टाकायचंय आता, नंतर सगळे म्हणतील मीठ किंवा तिखट विसरली. तर त्या मनाकडे जर तुम्ही पाहिलं, तुमच्या लक्षात येईल नाही मनावर हे सगळे विचार आता काय उपयोगाचे. तसं तो आत्म्याबद्दल तुम्हाला काम करायचं असेल ना, तर नामस्मरण द्या, नामस्मरण द्या आणि मनावरती लक्ष ठेवायचं 24 तास. मी एक शुद्ध आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा, मी स्वतः परमेश्वर आहे. ती अनुभूती तुम्हाला येईल काही काळानंतर. आलं का लक्षात? मी शुद्ध स्वरूप आहे असं ज्यावेळी कळायला लागतं, त्यावेळी मग त्या हळूहळू हळूहळू आपण त्या फेजला जातो. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. ते पॉल ब्रंटन जो प्रख्यात पत्रकार आहे, तो अध्यात्मात आला पुढे आणि भारतात आला. त्याचं पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तर जरूर वाचा. भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात असं त्याच्या पुस्तकाचं नाव आहे. तर तो हिमालयामध्ये साधना करत असताना एक शिष्य त्याच्याकडे आला, एका गुरूंचा शिष्य आला. मग त्या शिष्याने आपल्या गुरूंचं बरंच वर्णन केलं. तर ते गुरु म्हणजे साऊथकडे जन्माला आलेले होते, त्यानंतर संसारातून बाहेर पडून त्यांना गुरु भेटले आणि ते स्वतः गुरु झाले. मग ते हिमालयामध्ये त्यांनी बरीच साधना केली. तर तो म्हणाला की माझे गुरु असं आहे तसं आहे, म्हणे ते अगदी 2-3 वजा टेम्परेचर असेल तरी हिमालयात लंगोटीवरती साधना करतात. म्हणजे थंडी कशी वाजत नाही? तरी माझ्या गुरूंना मी एकदा विचारतो, मला थंडी कशी वाजत नाही? मला तेवढी थंडी वाजते. ते साधं सोपं आहे म्हणे.
थंडी कोणाला वाजते? इंद्रियांना वाजते. मला वाजते का? नाही वाचत म्हणे. इंद्रियाने मी वेगळा आहे ना म्हणे, देहाने मी वेगळा आहे म्हणे. थंडी कोणाला वाजते? ते इंद्रियांना वाजते, त्वचेला वाजते. मी त्याच्यातून माझं मनच काढून घेतो. मी जर त्याच्यातून माझं मन काढलं तर मला कसं काय जाणवेल? तुम्ही बघा, घरात तुम्ही बसलेला आहे, रस्त्यावरची ट्रॅफिक तुम्हाला ऐकू येते, तुम्ही एका वेगळ्या विषयात, तुम्हाला काय वेळा ट्रॅफिक चालू असते, आवाज येतो, तुम्हाला ऐकूच येत नसतो, कारण की कान तिकडे नसतात ना तुमचे त्यावेळी. बरोबर आहे की नाही? तसं ते मन जर तुम्ही त्या गोष्टीतून काढायला लागला आणि मनाला शांत करायला लागला ना, तर ती तुमची 24 तासाची साधना होती. खरी साधना तशी असते. तुमच्या लक्षात आलं का? खरी साधना ही तशी असते. तर असा हा जो परमात्मा आहे, म्हणजे आत्मा जो आहे, तो स्वतःला असं शरीरामध्ये गुंतून घेतो, म्हणून त्याला शरपुरुष म्हटलंय. पुढे आता अल्प प्रमाणात वाहणारे पाणी सुकले की चंद्राचे प्रतिबिंबही नाहीसे होते. तद्वत हे इंद्रियादी उपाधीच्या नाशाबरोबर शर चैतन्य दिसेनासे होते. आता हे जे ओढ्यामध्ये वाहणारे पाण्याची माऊलीने कल्पना सांगितली आपल्याला, तर पाणी जर सुकूनच गेलं उन्हाळ्यामुळे, ते चंद्राचं प्रतिबिंब पण दिसणार, तेही नाहीसच होईल. चंद्र राहील पण प्रतिबिंब दिसेल का? नाही. तसं हा देह ज्यावेळी सुकून जातो, रोग आणि याच्याने नष्ट होऊन जातो, त्यावेळी तो शर आत्मा पण त्याच्यातून निघून जातो. म्हणजे शर म्हणजे काय? तो नाहीसा होणार, म्हणून त्याला शर इथे म्हटलेलं आहे. मग तो दुसरा देह धारण करतो म्हणून त्याला इथे शर म्हटलेलं आहे. याप्रमाणे सर्व व्यापक असा हा जो जीवात्मा, तोच शर पुरुष असे जाण. तर अक्षर पुरुषाचे स्पष्ट लक्षण तुला सांगतो. जो जीवात्मा आहे त्यालाच शरपुरुष म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या. साधं काय लक्षात घ्यायचं की जो जीवात्मा आहे, म्हणजे आत्मा ज्यावेळी देहामध्ये राहिलाय तर त्यावेळी त्याला जीवात्मा म्हणतात. साधी सरळ व्याख्या काय? त्याला जीवात्मा म्हणतात. तो जीवात्मा म्हणजे काय? शरपुरुष. का? तर तो शरीरामध्ये गुंतून पडतो. आता ते म्हणतात तुला अक्षर पुरुषाबद्दल मी सांगतो अर्जुन. म्हणजे आत्म्याचं जे दुसरं रूप आहे अक्षर, ते मी तुला सांगतो. हे धनुर्धारी पांडवा, जसे मेरू पर्वत मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यस्थानी आहे, त्याप्रमाणे दुसरा जो अक्षर पुरुष, तो उत्तम पुरुष आणि शरपुरुष यांच्या मध्यभागी आहे. तो मेरू पर्वत स्वर्ग, मृत्यू, पाताळ या 3 भागांमुळे 3 ठिकाणी विभागला जातो. तिन्ही लोकात तो एकाच स्वरूपाने आहे. त्याप्रमाणे अक्षर पुरुष यथार्थ ज्ञान आणि ब्रह्मज्ञान या दोघांच्या पक्षाला पडत नाही. त्या उपाधी संबंधाने पुरुषाला मध्यस्थपणा आहे, ते अक्षर देखील मध्यस्थ असे पुढे सांगतात. आता ते काय सांगतात? अर्जुना, तू एक लक्षात घे, जसं मेरू पर्वत आहे, असं म्हटलं जातं की मेरू पर्वत हा पाताळ, पृथ्वी आणि स्वर्गात तिघांमध्ये उभा आहे, त्याचं तिन्हीकडे. तसा हा जो अक्षर पुरुष आहे, हा जो शर पुरुष आणि उत्तम पुरुष यांच्यामध्ये आहे, तो ते नसताना तो आहे, तो त्यांच्यामध्ये आहे. हा पण नाही आणि तो पण नाही, त्याला ते अक्षर पुरुष म्हणतात. आहे तो आत्माच, तर त्याला अक्षर पुरुष म्हणतात. तर तो कोण आहे? तर तो म्हणजे ज्याला, ज्यावेळी तुम्ही आता हा शरपुरुष म्हणजे जीवात्मा म्हणजे काय? जो अज्ञानी आहे, स्वतःला देह समजतो, तो शरपुरुष. आणि उत्तम पुरुष म्हणजे खरोखर परमात्मा, ज्याला कळालेलं आहे की मी परमात्मा आहे, मी परमात्मा व्यतिरिक्त काही नाही, मी परमात्मा आहे, ज्याला समजलं तो सद्गुरू असतात, संत असतात, ते परमात्मा स्वरूप असतात. किंवा जे देवदेवतांना आपण बसतो, भगवान शंकर आहे, विष्णू, ते परमात्मा आहेत. बरोबर. देव म्हणजे काय माहिती आहे का? उच्च अवस्थेला पोहोचलेले त्याला देव म्हणतात. देवी संकल्पना काय? मग जे उच्च अवस्थेला पोहोचले त्यांना देव म्हणतात. तर ज्यांना हे कळालंय की ते परमात्मा आहे, ज्यांना स्वतःचं स्वरूप कळले, ते उत्तम पुरुष. ज्यांना नाही कळाले ते क्षर. या दोघांच्या मध्ये अक्षर पुरुष आहे. ते अक्षर मी ब्रह्म यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक होत नाही. मी देह आहे किंवा ब्रह्मोन मी भिन्न आहे अशा ब्रह्मज्ञाने द्वैतही स्वीकारत नाही. जे असे शुद्ध अज्ञान, तेच अक्षराचे लक्षण. सोपं एकदम. म्हणजे तो काय म्हणतो अक्षर पुरुष, हे जे द्वैत द्वैत चालू आहे, अज्ञान आहे, ते पण मला काही माहिती नाही. द्वैत जे म्हणतोय की मी जीवात्मा, ते मला माहिती नाही. ते जे उत्तम पुरुष तो पण मी, या दोघांच्या मध्ये नाही. म्हणजे दोघांच्या मधली अवस्था म्हणजे कोणती? तर ती आपल्याला स्वतःला पण ओळखायचं. ती आता माऊली पुढच्या ओळीमध्ये सांगतात, ते आपण आता समजून घेऊ. कोरड्या मातीचा मातीपणा गेलेला आहे आणि मडके रांजणादी कार्यक्रम झाल्याने त्या मातीच्या चिखलाप्रमाणे जे अक्षर मध्यस्थ आहे, चिखल सुकला म्हणजे त्याचे मातीत रूपांतर होते, घट चिखलापासून तयार होतो. त्याप्रमाणे अक्षर म्हणजे अज्ञान, ते संपले, नष्ट झाले तर शुद्ध ब्रह्म अविशिष्ट राहते. अज्ञानापासून कार्य निर्माण झाले तर विश्व होते.
म्हणून अज्ञान नष्ट झाले नसावे आणि त्यापासून कार्य झाल्यानं अशा मध्यस्थ अज्ञानाला अक्षर म्हणतात. अतिशय सोपं. म्हणजे जीवात्मा ही जी अवस्था आहे की तो देहामध्ये त्यावेळी तो जीवात्मा आहे, देह स्वतःला देह समजतो, ती जीवात्मा अवस्था आहे आणि त्याला ज्ञान पण झालेलं नाहीये की तो परमात्मा आहे, त्याला ज्ञान झालेलं नाही, पण स्वतःला द्वैतच समजतोय. जीवात्मा या दोघांमधली अवस्था म्हणजे जी अज्ञान अवस्था आहे त्याला अक्षर म्हणतात. म्हणजे तो पण नाही आणि हा पण नाही, यातली अवस्था. तर ही अक्षर अवस्था आपल्याला कशी ओळखता येते, म्हणजे त्याचं एक साधं उदाहरण त्यांनी सांगितलं. माऊली काय म्हणतात, एक माती आहे, ती कोरडी आहे, तिला कळतं ती माती आहे, त्याच्यामध्ये पाणी पडलं, तिचं चिखल झालं आणि त्याच्यापासून पुढे मडकं बनवणार आहे. मडकं बनवलं तर टणक व्यवस्थित मडकं होतं, ते वाळलेलं आहे. आणि माती असते त्यावेळी ती कोरडी आणि मडकं बनलं तरी पक्क मडकं बनवून त्याला एक आकार आलेला, त्याला कळतं मी मडकं आहे. पण दोघांमधली जी चिखल अवस्था आहे ती अज्ञानी अवस्था. चिखल म्हणजे तुम्ही समजा अक्षर पुरुष. ती दैनंदिन जीवनात कशी ओळखायची, तर जागृत अवस्थेमध्ये आपण आहोत, आता तुम्ही मी सगळे आहोत आणि आपण म्हणतोय की आम्ही द्वैत आहोत. हे सगळे घरातले वेगळे, मी वेगळा, ही माझी आई, हा माझा, अद्वैत झालं की नाही. अद्वैत म्हणजे का, आम्ही सगळं एक अद्वैत अवस्था असते, द्वैत आहे. आणि जेव्हा आपण रात्री झोपतो, म्हणजे जागृत अवस्थेमधून आपण झोपेमध्ये जातो, तर झोपेमध्ये दोन अवस्था असतात, एक स्वप्न अवस्था असते आणि गाढ निद्रा असते. पण ज्यावेळी तुम्ही झोपतात त्यावेळी तुम्हाला झोपेचे पहिले काही प्रहर कसे असतात की तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही कुठे, तुम्हाला कळतच नाही, मग तुम्हाला उठवलं कोणी अचानक, तुम्ही म्हणता हो मी झोपलो होतो, पण तुम्ही स्वप्न पाहिलेलं नाहीये आणि तुम्ही जागे पण तुम्ही म्हणता मग झोपला कोण होता, मग झोपला कोण होता, त्या झोपण्याचा अनुभव कोणी घेतला, त्या आत्म्याने घेतला. झोपण्याचा अनुभव कोणी घेतला, तुम्ही शरीराने झोपले, त्या आत्म्याने घेतला, पण त्याला ज्ञान झालेलं का, स्वतःच नाही. ती जी अवस्था आहे गाढ निद्रेची अवस्था, ज्याला सुषुप्ती म्हणतात साध्या मराठी भाषेमध्ये, ती अवस्था म्हणजे अक्षर पुरुष. ज्याला ज्ञानही झालेलं नाहीये आणि जो द्वैत पण आहे, ती अक्षर पुरुष. तो स्वप्नामध्ये पण नाहीये आणि जागृत पण नाहीये आणि त्याला ते हे पण नाही प्राप्त झालेलं, ज्ञान पण प्राप्त झालेलं नाही, ती अवस्था म्हणजे. म्हणून त्यांनी चिखलाचं उदाहरण दिलं. माती, चिखल आणि मडकं. त्यातलं चिखल जो आहे, मडकं पण नाही झाला आणि माती, माती कोरडी आहे, मडकं कसं कडक वाळलेलं आहे, चिखल म्हणजे ओला आहे, ना इकडचा ना तिकडचा, ते अक्षर म्हणजे अज्ञानी अवस्था जी असते ती अक्षर अवस्था झाली. आता पुढे ते सागर आटून गेल्यावर तेथे पाण्यावरील लाटा नसतात, पाणी नसते, त्याप्रमाणे ते अक्षर अवस्था रूप आहे. बघा अजून एक उदाहरण दिलं, तुम्ही जर समुद्र पाहिला, त्याच्यावरती लाटा येतात जातात आणि आपल्याला पाणी कळतं, पण समुद्रच आटून गेला, पाणी पण नाही आणि काहीच नाही, आता ती अवस्था म्हणजे अक्षर अवस्था. ती अवस्था म्हणजे अक्षर अवस्था. एक अवस्था काय, समुद्र त्याच्यावर लाटा आहेत, आपण म्हणतो लाटा आहेत. दुसरी अवस्था नुसतं समुद्र, एक म्हणजे समुद्र पण नाही लाटा पण नाही, ती अवस्था काय, अक्षर अवस्था. अर्जुना, जागृती पार नाहीशी झाली आहे, स्वप्न अवस्थेचा काही आरंभ झाला नाही, त्या निद्रेप्रमाणे अक्षर पुरुषाचे स्वरूप असत. म्हणजे मग मी तुम्हाला सांगितलं की जागे पण गेलेलं आहे, झोप लागलेली आणि स्वप्न पण पडत नाही, अशी जी अवस्था आहे त्या अवस्थेला काय सांगतात की ती अक्षर अवस्था आहे. बरोबर आहे. संपूर्ण विश्व मावळले आहे, तसेच यथार्थ आत्मज्ञान प्रकाशित झाले नाही, अशा त्या केवळ अज्ञान अवस्थेला अक्षर आहे. हे सगळं विश्व मावळून गेलेलं आहे, आता प्रलयाचा काळ आलेला आहे, सगळं विश्व मावळलेलं आहे, सगळं हे होऊन गेलेलं आहे, काहीच नाही आणि परमात्मा प्रकट पण झालेला नाही. ती जी मधली अवस्था ती अक्षर अवस्था आहे. अज्ञानाला श्रुतीत अजा म्हटले आहे, त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे. अशाचा म्हणजे अज्ञानाचा नाश उपसावं कसा, म्हणून अज्ञान घन अक्षर समज. तर श्रुती जे, श्रुती म्हणजे काय की बोली भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकता, तुम्ही पुढच्याला सांगता, तो ऐकतो, असं परंपरेत जे चालू त्याला श्रुती म्हणतात. तर श्रुतीमध्ये काय, अज्ञान जे अज्ञान त्याला अजा म्हटलं, म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही अशी अवस्था त्याला अजा म्हटले. तर ही अज्ञानी अवस्था असते की जन्मही झालेला नाहीये आणि मूळ स्वरूपही कळलेलं नाही, त्याला अक्षर म्हटलं जातं. ते आहे मुळात आत्माच. खरं काय आहे, जे सारं जग आपण जे बघतो ते त्या परमात्म्याचा विलास आहे. ते परमात्म्याने ठरवलं, मी मनुष्य होईल, मी मुंगी होईल, मी झाड होईल, मी डोंगर होईल, मी पृथ्वी होईल, मी सूर्य, अशी त्याने अनेक रूप आहे, तो एकच आहे सगळ्या याच्यामध्ये. पण त्याचं खरं स्वरूप विसरला की आपण त्याला जीव म्हणतो.
आणि ज्यावेळी तो मधल्या अवस्थेत असतो त्याला आपण अक्षर म्हणतो, आणि ज्यावेळी तो शुद्ध स्वरूप असतो त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, परमात्मा समजतो. आलं का लक्षात? हा एक असतो, पण त्याच्यात 3 अवस्था आपण वर्णन करतो. एक बाई आहे, तिचं लग्न, एक मुलगी, तिचं लग्न झालेलं नाही, लग्न झालंय गर्भावस्था, अजून बाळाला जन्म दिला नाही, आई झालेली नाही, हाय ती एकच की नाही बेसिकली. तिची नावं वेगवेगळी झाली की नाही, हा तसा प्रकार आहे. ज्याप्रमाणे फळ पिकल्यावर वृक्ष लीन रूपाने बीजात राहतो, त्याप्रमाणे सर्व स्थूल सूक्ष्मादी उपाधींचा नाश झाला असता ही जीवदशा ज्या ठिकाणी लीन रूप असते, त्याप्रमाणे उपाधी आणि उपाधींच्या संबंधाने येणारा उपाहितपणा हे दोन्ही ज्या ठिकाणी लीन होऊन राहतात, हे पांडव त्या सणाला अवक्त असे म्हणतात. म्हणजे एखादं फळ पिकलं तर त्या फळामध्ये काय बी असतं, तर वृक्ष बीच्या रूपाने राहत असतो की नाही फळामध्ये. ते वृक्ष पण नाही, फळ पण नाही, आणि आता मध्ये बीच्या अवस्थेमध्ये तो आहे. तशी ही जी अज्ञान अवस्था आहे, इकडचा नाही तिकडचा नाही, त्याला आपण काय समजायचं, अव्यक्त अवस्था. हा पण नाही तो पण नाही, त्याला अक्षर म्हटलेला आहे. मध्ये ज्या अव्यक्त्याला सर्व संसार रूपी वृक्षाचा अव्यक्त भाव किंवा बीज भाव असं सांगून प्रतिष्ठा केली, त्या व्यक्त अक्षर पुरुषाच्या राहण्याचे ठिकाण आहे. आता जर तुम्ही उपनिषद पाहिले ना, तर 100 प्रकारची उपनिषद. उपनिषद म्हणजे उपनिषद, म्हणजे उप म्हणजे जवळ बसला, नि म्हणजे पायाजवळ बसला, शद म्हणजे खाली बसला, आणि त्याला जो उपदेश झाला म्हणजे ऋषीमुनींच्या पायाजवळ बसून त्यांचं ज्ञान ज्यांनी ऐकलं आणि त्यांनी जे सांगितलं, जे लिहून ठेवलं गेलं, अशा उपदेशांना उपनिषद म्हणतात. हा, तसे 100 प्रकारचे उपनिषद, त्यातले काय 8-10 जास्त महत्वाचे आहेत. तर मांडूक्य उपनिषद जे आहे, तर त्याच्यामध्ये हे अव्यक्त्याबद्दल एक कल्पना आहे. म्हणजे अक्षर पुरुष म्हणजे अव्यक्त, हे व्यक्तच झालेले नाही, मूळ स्वरूप पण नाही आणि जीवावस्था पण घेतली. जे अव्यक्त स्वरूप आहे त्याला अक्षर म्हटलं गेलं, त्याला अव्यक्त म्हणून प्रतिष्ठा दिली गेलेली अक्षर पुरुषाला. आलं लक्षात? असं याचं माऊली ते वर्णन करा. पुढे त्याचं ज्या अव्यक्त्यापासून देहाधिकांना म्हणजे मी म्हणजे हे विपरीत ज्ञान विस्तार पाहून बुद्धीची जागृती, स्वप्न स्वरूप अनेक प्रकारचे आज्ञा तयार झाले. अरे बाबा, त्या अक्षर पुरुषापासून जीवदशा निर्माण झाली. जीवाला स्वतःचे द्रष्ट्याच्या रूपाने होणारे ज्ञान, विश्वाच्या दृश्य रूपाने होणारे ज्ञान, या दोन्ही ज्ञानाचा संगम ज्या ठिकाणी येतो त्याला अक्षर पुरुष म्हणतात. तर परत माऊली काय सांगतात की हा जो अव्यक्त किंवा अक्षर आहे, याच्यापासूनच पुढे जीवदशा निर्माण होते. जीवदशा निर्माण झाली की जो साधना करेल त्याला स्वतःचं स्वरूप कळतं, नाही तर तो अज्ञान म्हणून मिरवला जातो द्वैत अवस्थेमध्ये. तिथे पण 2 गोष्टी, या रस्त्याला जायचं का या रस्त्याला जायचं, तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या मनावर आहे. खरं म्हणजे हे तुमच्या मनावर आहे. माझे गुरु महाराजांचं एक फार प्रसिद्ध वाक्य, त्यांनी एक वाक्य लिहिलेलं बघा, तुम्हाला सांगतो. ते काय म्हणत, असे लिखित येते आपल्याकडे स्वरूपात त्यांच्या पुस्तकामध्ये, माझ्या पुस्तकात त्यांचे सुविचार पाठीमागे गेले. ते काय म्हणतात की मन जे आहे हे कसं निरपेक्ष आहे. मन कसं निरपेक्ष आहे, ते धनासारखं निरपेक्ष आहे. एखाद्याकडे धन आहे तर त्या धनाचा काय उपयोग करू शकतो, स्वतः करता तो वापरू शकतो. दुसरा उपयोग काय करू, कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करायला तो वापरू शकतो. म्हणजे कसं, त्याला रोज दारू प्यायला नाही, त्याला दारूची सवय लावून दे, एखाद्या अजून वाईट सवय लावून दे, एखाद्याच्या ठिकाणी जाऊन मोडतोड करेल, मारझोड करेल, त्यांचं चांगलं जीवन उद्ध्वस्त करू, किंवा अतिरेकी बनेल, शस्त्र खरेदी करेल, कोणाला मारझोड करेल, म्हणजे काय करेल, दुसऱ्याचं जीवन. आणि तेच धन जर त्यांनी चांगली बुद्धी वापरली तर तो सेवा करेल, दानधर्म करेल, गरजूंना मदत करेल, त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य तो ठीक करेल. कोणाचं उद्ध्वस्त आयुष्य धन ठीक करू शकतं किंवा एखादं चांगलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. धन दोन्ही कामं, पण धन निरपेक्ष आहे. तर मन हे धनासारखं निरपेक्ष आहे. गुरु महाराज, मन पण निरपेक्ष. तुम्हाला जरा कुठे लावायचंय ते तुम्ही ठरवा. तुम्हाला जरा साधनेत लावायचं, हे याच्या त्याच्या उड्या करण्यात घालवायचं, हे असा वागला तो तसा वागला ह्याच्यात घालवायचं, माझा मुलगा असा त्याचा वागला, ही सून तशी वागली, हे त्याच्यात घालवायचं, का अजून कशा काहीतरी सृजनात्मक निर्माण करण्यात घालवायचं. मन तर मन हे मन हे धनाप्रमाणे निरपेक्ष आहे. तुम्ही त्या मनाचा वापर कोणाचं जीवन चांगलं बनवण्याकरता करू शकता किंवा कोणाचं जीवन वाईट बनवून, हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये. मनापेक्षा तुम्ही जास्त श्रेष्ठ आहात असं त्यांचं म्हणणं. मनापेक्षा तुम्ही जास्त, आणि हेच खरं सत्य आहे. मन जे आहे ना, मनापासूनच आपण आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो. मनाचा लय झाल्याशिवाय आत्म्यापर्यंत जाता येत नाही. मनाचा लय झाला की आपण आत्म्यापर्यंत जातो.
एकदा का प्राप्ती झाली की तरी दैनंदिन जीवन जगायचं असं शरीरात राहून मन राहतच परत. पण त्यावेळी मग आपल्याला ते जमतं की मन कधी तिकडे न्यायचं आणि कधी नाही न्यायचं. तुमच्या लक्षात आलं का? मनाला तिकडे ठेवायचं का इकडे ठेवायचं ते जमायला लागतं. म्हणून ते आपण त्याला म्हणतो की त्यांना आत्मजागृती झाली की आत्मज्ञान झालं की ते स्विच ऑफ स्विच ऑन कधी पण करू शकतात. आलं का लक्षात तुमच्या? पुढे ते म्हणतात दुसरा जो शर पुरुष लोकात ज्ञात आहे तो या जागृती स्वप्नामध्ये खेळतो. एकदा जागृत होतो एकदा स्वप्नात होतो. त्या दोन्ही स्थितीत तो अक्षर पुरुष प्रवसला आहे. माऊली तेच सांगतात की शरपुरुष कधी जागृत असतो कधी स्वप्न अवस्थेत असतो कधी गाठ. पण दोघांच्या मधली जी अवस्था आहे त्याच्यामध्ये अक्षर पुरुष आहे. गाढ निद्रा या नावाने जी स्थिती आहे त्या अवस्थेला अक्षर पुरुष म्हणतात. ही स्थिती एक ब्रह्मप्राप्तीचीच कमी किंवा उणी म्हणजे ती अव्यक्त स्थिती नाहीशी झाली की ब्रह्मप्राप्ती होते. तर माऊली पुढे सांगते गाढ निद्राची ही एक प्रकारे अक्षर ही अवस्था आहे. पण ती परब्रह्माच्या अवस्थेपासून एक पायरी खाली आहे म्हणाले. तुम्ही त्या गाढ निद्रेच्या अवस्थेतून जर पुढे गेला म्हणजे जागा नाही झाला तिकडे गेला पलीकडे मला परब्रह्माची प्राप्ती होईल. त्याच्या पलीकडे गेला तर परब्रह्मच आहे दुसरं काही नाही. शुद्ध परमात्म्याचं ते स्वरूप आहे. हे वीर अर्जुन या सुषुप्ती अवस्थेत जर हा क्षर पुरुष जागृती आणि स्वप्न या अवस्थेत आला नसता तर या अवस्थेला ब्रह्मस्थितीच म्हणता आली असते. जो इकडे आला नाही जागृत तो ब्रह्मच झाला असता तो. पुढे ते म्हणतात प्रकृती आणि पुरुष ढग ज्या आकाशात उत्पन्न झाले आहेत क्षेत्र हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या झोपेत दिसतात ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे. झोपेमध्ये आपल्याला हे कळतं की आपण कुठल्या अवस्थेमध्ये आहोत. थांबूया आता आपण जरा म्हणजे आपल्याला हे घेता येईल जरा. थोड्याच ओव्या बाकी आहे पण घाईमध्ये घेण्याऐवजी शांत चित्ताने तुम्हाला समजून सांगणं हे जास्त योग्य राहील. अशा रीतीने मी माझ्या शब्दांना विराम देतो शब्दांना विराम देतो आणि शर अक्षर हे तुम्ही ऐकलं पुढे उत्तम पुरुषाबद्दल पण ऐकू. माऊलींनी मोठी कृपा केली. कृष्णाने एका वाक्यात सांगितलं पण माऊली विस्ताराने आणि दैनंदिन जीवनात ते उदाहरणं देऊन सांगतात. किती मोठी कृपा केली. कृष्णाला त्यावेळी कळालं 5000 वर्षाला अजून समजलेलं दिसत नाही आणि ते माऊलींच्या रूपाने आले. सगळ्यांना सगळं सांगितलं मला मी जातो आता परत माझ्या समाधीत जाऊन बसले आपल्या समाधीत. ते बसले का नुसते नाही तिथे बसून ते अफाट कार्य करतायत. ते कार्य सूक्ष्म ते कार्य कसं माहिती सूक्ष्म दृष्टी आली की ते आपल्याला समजतं ते कार्य आणि तर थोडं समजायला अवघड जातं ते. अशा रीतीने आपण आजच्या प्रवचनाचा शेवट करूया. पण पुढच्या सोमवारी आपण भेटूया. मी सर्वजण आलात आणि मन लावून ऐकलं त्याबद्दल तुमच्या आभार मानतो. तुमच्या हृदयातल्या कृष्णाला परत एकदा वंदन करतो आणि तुमच्यातला हा जो ज्ञानपिपासू अर्जुन जो तो असाच जागा राहू सगळं ज्ञान मिळेपर्यंत अशा पण शुभेच्छा देतो तुम्हाला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री